पल्लवी आणि प्रतीकच्या लग्नाला 6 वर्ष झाले होते. त्यांना 5 वर्षांची मुलगी होती, जिचं नाव काव्या. पल्लवी एका संगीत क्षेत्रामध्ये काम करत होती, तर प्रतीक एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता. एकदम सुखी कुटुंब होतं त्यांचं. नवीन तर प्रतीक पल्लवीमध्ये खूप जास्त प्रेम होतं, पण जशी मुलगी झाली तसे दोघं पण आपापल्या जिम्मेदारीकडे जास्त लक्ष देऊ लागले. खरं तर प्रतीक हा पहिल्यापासूनच लाडाकोडात वाढलेला मुलगा होता, म्हणून त्याला आरामदायी जीवन जगण्याची सवय होती. घरात देखील तो वस्तू अस्तव्यस्त करून ठेवत असे. अंघोळ करून आला की टॉवेल कुठेही फेकून देत, पण कितीही पसारा केला तरी त्याची आई असायची सगळं काही आवरायला. पण जसे प्रतीकचे लग्न झाले तसे तो पल्लवीसोबत शहरात राहायला आला होता, कारण त्याला तिथे नोकरी लागली होती, तीही खूप चांगली. आधी काही महिने पल्लवी आणि प्रतीक सोबत त्याचे आईवडील सुद्धा तिथे थांबले, पण त्यांना शहरात आल्यावर करमत नव्हते, म्हणून ते परत आपल्या गावी निघून गेले. आणि मग काय, पल्लवी आणि प्रतीकचे कामांवरून भांडणे व्हायला लागली. पल्लवी त्याला कामात मदत कर असं म्हणत नव्हती, पण तू जे तुझ्यासाठी करत असतो ते तरी नीट करत जा, दुसऱ्या व्यक्तीचे काम वाढवत जाऊ नकोस, इतकंच तिचं म्हणणं होतं. पण प्रतीककडून त्याच्या वाईट सवयी सुटतच नव्हत्या. तो प्रयत्न करत असे आपल्या बायकोला त्रास न होऊ देण्याचा, पण नव्हतं जमत त्याला, आणि म्हणूनच त्यांची दोघांची भांडणे व्हायचे. आता यावर एक सोल्युशन म्हणून प्रतीकने घरात काम करण्यासाठी एक मोलकरीण आणली, जी आता पल्लवीला तिच्या कामात मदत करत असे. यामुळे पल्लवीला बराच हातभार लागत असे, म्हणून घरात जरा शांततेचे वातावरण होते, भांडणे जरा कमीच होत असे. प्रतीक सकाळी ऑफिसला जाताना काव्याला शाळेत सोडवायला जात असे, आणि आपल्या कामावरून परत येताना पल्लवी काव्याला शाळेतून घरी घेऊन येत असे. दोघांचा पण आपल्या मुलीत खूप जास्त जीव होता. तिच्यासाठी दोघं पण आपल्या कामातून वेळ काढून तिला फिरायला घेऊन जात असे. तिच्यासोबत ते दोघंही वेळ घालवत असे. दोघंही नवरा बायको कितीही जरी भांडत असले तरी आपल्या मुलीसमोर ते परफेक्ट पालक आहेत म्हणूनच राहायचे. कामवाली बाई शोभा ही आता घरातील सगळं काही काम आवरून घेत असे. प्रतीक तिला आपल्या बहिणीप्रमाणेच मानायचा, आणि आपला नवरा जरी शोभासोबत काही बोलत असला तरी पल्लवीला कधीच काही वाटत नसे, कारण तितका विश्वास तिचा त्याच्यावर होता. आणि शोभा खूपच चांगली मुलगी होती. तिची आई आजारी असल्यानं तिला असं मोलकरणीचं काम करावे लागत होते, आणि ती सुद्धा पल्लवीला दीदी तर प्रतीकला दादा असंच बोलत असे. एक दिवस जेव्हा पल्लवी सकाळी आपल्या मुलीचं आवरत होती, तेव्हा प्रतीक रोजच आंघोळ करून आला की टॉवेल तसाच सोफ्यावर इकडे तिकडे फेकून देत असे, आणि आजही त्यानं तसंच केलं. आणि पल्लवीने त्याला या विषयावर खूप वेळा सांगून झालं होतं की घरात स्वच्छता ठेवत जा, दुसऱ्यांचा देखील जीव असतो. पण प्रतीकला जास्त फरक पडत नव्हता, आणि म्हणूनच आज त्या दोघांमध्ये खूप जास्त भांडण झाले. आणि आता तर त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होतं. दोघे पण खूपच चिडचिड करत असे. त्याचा परिणाम त्या लहान मुलीवर सुद्धा होत असे. पण म्हणतात ना, बायकोने जरा कशाला रोकटोक केली किंवा एखाद्या गोष्टीवर आवाज उठवला
तर नवऱ्याचं लक्ष लगेचच दुसऱ्याच बाहेरच्या मुलीवर म्हणावं किंवा एखाद्या बाईवर म्हणावं हमखास जातं. मग बायकोपेक्षा त्यांना ती तिसरी व्यक्ती जास्तच आवडायला लागते. मग बायकोने जरी आपल्या प्रेमाखातर काही रागवलं तरी त्या नवऱ्याला त्याचा राग येतो. तेच या गोष्टीतील पल्लवी आणि प्रतीकसोबत घडलेलं आहे. एक दिवस सकाळी मोलकरीण शोभाने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. इकडे नेहमीप्रमाणे पल्लवी आणि प्रतीक काहीतरी गोष्टींवरून एकामेकांना डोकं लावत होते, ज्यामुळे दोघांचाही एकामेकांवरील प्रेम दिवसेंदिवस कमी होत चाललं होतं. पल्लवी आपल्या नवऱ्याला बोलत होती की तुझं रोजचंच चाललं आहे प्रतीक. एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला? का नेहमी आंघोळ करून आल्यावर ओला टॉवेल असाच इकडे तिकडे फेकून देत असतोस? तुझं बघून आपल्या मुलीला सुद्धा तुझ्यासारखी अशीच वाईट सवय लागेल. तेव्हा प्रतीक आपल्या बायकोला बोलतो, तू पण का रोज मला त्याच गोष्टींवरून बोलत असतेस? मी लहान आहे का? सवय आहे माझी ती. माझी आई तर कधीच या गोष्टींवरून मला बोलली नाही. आणि काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात आलेली तू मला बदलायला निघालीस. हे बघ, मी असाच आहे. मला माझे चांगले वाईट कळते आणि घरात मोलकरीण मी यासाठीच आणलेली आहे, तुला कामात मदत व्हावी म्हणून. पण तरी तुला माझ्यासोबत डोकं लावायचंच असतं. दोघांचंही भांडण सुरूच होतं की तोच घराची बेल वाजली. प्रतीक रागातच होता. त्याने रागाने जाऊन घराचा दरवाजा उघडला आणि त्याचा रागीट चेहरा प्रेमाने खुलला. समोर एक सुंदर मुलगी कपडे विकण्यासाठी आली होती. जुने कपडे द्या आणि नवीन आणि चांगले कपडे घ्या असं म्हणत ती दरवाजात उभी होती. क्षणभर तो तिच्याकडे बघतच राहिला. ती मुलगी ही प्रतीककडे बघत होती. प्रतीक ज्या पद्धतीनं तिच्याकडे बघत होता त्याचा फायदा घेत ती मुलगी राशी त्याला परत म्हणाली, साहेब, आहेत का जुने कपडे? जुने कपडे द्या आणि नवीन कपडे घ्या. प्रतीकने आपल्या कॉलनीमध्ये त्या राशीला बऱ्याच वेळा बघितलेलं होतं, पण त्याला कधी वाटलं नव्हतं की ती साधी कपडे विकणारी मुलगी असेल ते. त्याने तिला प्रतिसाद देत विचारलं, तुम्ही कपडे विकतात? हो साहेब, तेच तर काम आहे माझं. ती आपल्या कपाळाभोवती आलेली केसांची बट एका हाताने कुरवळतच त्याच्यासोबत बोलली. प्रतीक कधीचा दरवाजासमोर उभा आहे. कोण आलं हेही त्यानं सांगितलं नव्हतं, म्हणून पल्लवी लगेचच त्याच्या पाठोपाठ मागे आली. राशीला समोर बघून ती बोलली, ए ग, घरात कपडे साचले आहेत जुने, घेऊन येते मी. तोपर्यंत नवीन कपडे काढून ठेव. पल्लवी बेडरूममध्ये जुने कपडे आणण्यासाठी निघून गेली. इकडे प्रतीक मात्र राशीकडे डोळे मोठे करून बघतच होता. तिच्या पूर्ण वेशभूषावर त्यानं बारकाईने आपली नजर फिरवली. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल कुठेतरी जागा निर्माण झाली आहे असं त्याला वाटलं. इतकी सुंदर मुलगी असून तिच्याकडे इतकं सौंदर्य आहे, स्वतःकडे लोकांना आकर्षित करायचं, तरीसुद्धा ती कपडे विकते हे त्याला खटकलं. तो विचार करतच होता तिच्याबद्दल की राशी त्याला म्हणाली, साहेब, याआधी तुम्हाला इथे घरात बघितलेलं नाही. नेहमी घरात मॅडमच असतात. या अगोदर मी तुमच्या घरातून जुने कपडे घेऊन गेले आहे आणि चांगले चांगले नवीन कपडेसुद्धा मी इथे दिले आहेत. तिचं बोलणं ऐकून प्रतीक तिला विचारतो, तुम्ही हे काम का करतात? तुम्ही तर इतक्या सुंदर आहात. तो पुढे काही बोलणारच होता की पल्लवी तिथे आली. तिने हातामध्ये काही प्रतीकचे जुने शर्ट आणले होते, तर काही तिच्या जुन्या साड्या. हे घे कपडे, या बदल्यात जे नवीन कपडे येतील ते दे, पल्लवी तिला बोलली.
पल्लवीच्या हातातील आपलं शर्ट बघतच प्रतीक तिला म्हणाला, अगं पल्लवी, हे शर्ट मी अजूनही घालतो, ते का देत आहेस? तू शांत बस, जुनं झालं ते आता. असे बोलत पल्लवीने ते कपडे राशीच्या हातात सोपवले. मॅडम, या कपड्यांवर तुम्हाला फक्त हे 2च सोफा कव्हर मिळतील. अजून काही जुने कपडे असतील तर आणा, तेव्हाच पूर्ण सेट मी तुम्हाला देईल, राशी बोलली. अजून जुने कपडे नाहीत आमच्याकडे. चांगले होते ते मी शोभाला दिले. आमच्या घरातील मोलकरीण आहे, ती बिचारी वापरते. मग इतकंच मिळेल, जास्त नाही देऊ शकणार मी, बोलत राशी तिथून निघायला लागली. राशीची सुंदरता बघून तर प्रतीक आधीच विरघळला गेला होता. तो लगेचच पल्लवीला बोलला, जे मिळतं आहे ते घेऊन टाक ना. कशाला नेहमीच कोणत्याही गोष्टींवरून दुसऱ्यांना डोकं लावत असतेस? आपल्याबद्दल बाजू घेणारा प्रतीक हा राशीच्या देखील आता मनात उतरला. पण हे तर दोघं नवरा बायको आहेत, त्यांना एक मुलगीसुद्धा आहे म्हटल्यावर तो माझ्या जाळ्यात कसा काय अडकेल, हा विचार करून ती त्याच्याकडे बघून त्याला एक स्माईल देत तिथून निघून गेली. प्रतीक तिच्याकडे ज्या पद्धतीने बघत होता ते बघून पल्लवीने त्याला परत थोडीशी ऐकवणूक केली. त्याने मात्र तिला यावेळी उलटून उत्तर दिलं नाही, कारण त्याच्या मनामध्ये मात्र फक्त त्या कपड्यावालीचाच म्हणजेच राशीचा चेहरा फिरत होता. तोपर्यंत शोभाचंही आता काम आवरलं होतं, म्हणून शोभा लवकरच घरी निघून गेली. प्रतीकला आज ऑफिसला जायला उशीर होता, म्हणून काव्याला शाळेत सोडवायला पल्लवीच गेली. प्रतीकने सुद्धा आपलं थोडंसं काम घरूनच करून ऑफिसमध्ये जाण्याची तयारी केली. तो आपल्या कारमधून ऑफिसला निघालाच होता की बाहेर त्याला तीच राशी दिसली, जी एका झाडाखाली कुणाची तरी वाट बघत आहे असं त्याला वाटलं. त्यानं आपली गाडी तिच्याजवळ जाऊन थांबवली. साहेब, पुढच्या शहरात जायचं आहे. आज खूपच कपड्यांचा माल विकला गेला नाही, त्यात कुणाची गाडीसुद्धा मिळत नाही आहे. तुम्ही जर तिकडे चालले असाल तर प्लीज मला लिफ्ट द्याल का? हो, का नाही, कुठे जायचं आहे तुम्हाला? तिनं लगेच त्याला सांगितलं. तो बोलला, या बसा, मीही तिकडेच चाललो आहे. आता राशी त्याच्या गाडीत बसली. खरं तर राशी त्याचीच वाट बघत तिथे उभी होती, कारण राशीला माहिती होतं की हाच आता मला माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि नकळतपणे प्रतीकसुद्धा तिच्या त्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला. घरात होणारे रोज भांडणं, घरात होणारी रोकटोक यामुळे आज त्याला ती कपडे विकणारी राशी त्याच्या मनात भरली. ती लगेचच त्याला म्हणाली, साहेब, तुम्ही सकाळी ज्या पद्धतीने मला बघत होतात मला खूप आवडलं. नाहीतर माझ्यासारख्या गरीब मुलीला कुणीही वाईट नजरेनंच बघतं, पण तुमची प्रेमाची नजर मला खूपच आवडली. ती त्याला आपल्या प्रेमळ बोलण्यात अडकवत होती आणि त्याच्याही मनात आता कुठेतरी वाईट विचार आला आणि त्यानं आपली गाडी फिरवली. तिला तो आपल्या घरी घेऊन आला. राशी घरात आल्याबरोबर त्याला विचारते, साहेब, तुमची बायको कुठे आहे? घरात कोणीही दिसत नाही. अगं राशी, मोलकरीण काम करून निघून गेली आणि माझी बायको पल्लवी माझ्या मुलीला शाळेत सोडवायला गेली आणि तसंच तिच्या कामाला ती तिथून निघून जाईल. पण तिचा तर विषयही काढू नकोस तू. नुसती रोजच तू मे करत असते माझ्यासोबत. इथे पैसे वाचव, तिथे पैसे वाचव, हे काम तू कर, ते काम मी करेन. फक्त ह्या गोष्टींवरूनच माझ्यासोबत ती भांडण करत असते. तिच्या या गोष्टींना मी फारच कंटाळलो आहे आणि म्हणूनच आज मी तुझ्याकडे तसल्या नजरेनं सकाळी बघितलं, कारण तुझी सुंदरता बघून माझ्या मनामध्ये जी चिडचिड होती ती कमी झाली. तू खूपच सुंदर आहेस, मग तू हे काम का करतेस?
तू तर एखाद्या राजाची राणी म्हणून राहायला हवं. तेव्हा राशी त्याला बोलते, साहेब, गरिबाची कशाला मस्करी करतात? तुमच्यासारखे मोठे लोक असे बोलायला लागले तर माझ्यासारख्या गरीब माणसाने काय विचार केला पाहिजे? तू गरीब नाहीस. तुझ्याकडे जे आहे ते मी आजपर्यंत कुठल्याच तरुण मुलीमध्ये बघितलं नाही. इतकी सुंदर आहेस तू, इतकी आकर्षित आहेस तू की मलाही तुझ्या प्रेमात पाडलंस. प्रतीक तिच्या नजरेत नजर मिळवत तिला बोलत होता. राशीने सुद्धा या गोष्टीचा फायदा घेत त्याला प्रतिसाद दिला. त्याच्या चेहऱ्यावर आपल्या हाताने स्पर्श केला. तिच्या चेहऱ्याभोवती येणाऱ्या तिच्या केसांच्या कुरुळ्या बटा तिच्या सुंदरतेवर अजूनच भर देत होत्या. त्यामुळे प्रतीकला सुद्धा कंट्रोल झालं नाही आणि त्यानं तिला उचलून आपल्या बेडरूममध्ये नेलं. तिनं सुद्धा कोणत्याच गोष्टीला त्याला नकार दिला नाही. आज आपल्या बायकोला धोका देऊन त्यानं तिसऱ्या व्यक्तीला त्या दोघांमध्ये नवरा बायकोंमध्ये आणलं होतं. प्रतीक असा अजिबातच नव्हता, पण तो विचित्रच वागत होता. तो राशीसाठी आपल्या बायकोला धोका द्यायला लागला होता. आता हे रोजच घडायला लागलं. प्रतीकचं ऑफिसला बाहेर जाणं बंद झालं आणि घरूनच काम करायला त्यानं सुरू केलं. जेव्हा घरातील काम आवरून शोभा निघून जात असे, बायको मुलगी बाहेर गेल्याबरोबर प्रतीक राशीला फोन करत असे आणि आपल्या घरी बोलवत असे. आणि मग काय, दोघांमध्येही शारीरिक संबंधांना सुरुवात झाली होती. प्रतीकचं लक्ष हे आपल्या मुलीवरून आणि आपल्या बायकोवरून हळूहळू कमी व्हायला लागलं होतं. आपला नवरा आता शांत झाला आहे, कोणत्याही गोष्टींवरून आपल्याला डोकं लावत नाही. यामुळे पल्लवीला छान वाटत होतं. एक दिवस पल्लवी आपल्या बायकोचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपल्या नवऱ्याकडे प्रेम नजरेनं बघते आणि त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते. पण प्रतीक मात्र तिला आपल्याजवळ येऊ देत नाही. मला झोप येत आहे म्हणून तू झोपून घेतो. पण ही गोष्ट कुठेतरी पल्लवीला खटकते. शारीरिक संबंधांसाठी आठवडाही खूप होणारा माझा नवरा आज माझ्याजवळ येण्यासाठी नकार देत आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असेल असा विचार ती मनात करते. पण काय झालं असेल हे तिला समजत नव्हतं. पण आपल्या नवऱ्यात काहीतरी बदल झाला आहे, जसे की कोणी काही जादू आपल्या नवऱ्यावर केली. ती मनातच काहीही एक विचार करायला सुरू करते. दुसऱ्याच दिवशी तिला खूपच अर्जंट काम येतं. प्रतीकला आपल्या मुलीला शाळेत सोड म्हणून ती सांगते. पण प्रतीक तिला बोलतो, आजही मी ऑफिसला जात नाही, मलाही अर्जंट काम घरूनच करायचं आहे. त्यामुळे प्लीज तूच तिला तुझ्यासोबत घेऊन जा आणि शाळेत सोड, असे तो तिला उत्तर देतो. शोभासुद्धा नेहमीप्रमाणे सकाळचं आपलं काम करून तिच्या घरी निघून जाते. रात्री आपल्याजवळ आपला नवरा झोपला नाही. आता तो आपल्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या मुलीसाठी ही त्याच्याकडे आता वेळ नाही. काय चाललं आहे हे? पल्लवी मनातच विचार करतच काव्याला शाळेत सोडायला निघून जाते. सगळे घरातून गेल्याबरोबर प्रतीक लगेच राशीला फोन करतो. राशी ही लगेच घरी येते आणि मग काय, त्या दोघांचंही प्रेम करायला सुरुवात होते. तेव्हाच राशी त्याला बोलते, हे असं किती दिवस चालणार? तुझ्या आयुष्यात तुझी मुलगी आहे, तुझी बायको आहे. मी तिसरी व्यक्ती म्हणून तुमच्या दोघांमध्ये येते. तुझ्या बायकोला जर हे कळालं तर, आणि तिनं मला तुझ्यापासून दूर केलं तर? तेव्हा प्रतीक तिला म्हणतो, मला आता माझ्या बायकोपेक्षाही तू आवडते. मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला सोडायला तयार आहे, पण तुझ्यापासून दूर राहायला आता मी अजिबातही तयार नाही. प्रतीकवर राशीची पूर्ण जादू चढली होती. तिकडे मात्र पल्लवी खूपच टेन्शनमध्ये परतच घरी येत होती. आपल्या नवऱ्याचं काही बाहेर अफेअर सुरू तर झालं नसेल ना?
आमच्या दोघांमधील प्रेम कसं कमी होऊ शकतं? आम्ही दोघे तर परफेक्ट कपल होतो ना. मग आमच्या जोडीला नजर कुणाची लागली? विचार करतच ती आपल्या नवऱ्याला बघण्यासाठी परत घरी येते. घराचा दरवाजा उघडून ती बेडरूमकडे जाते. तोच तिला समोर आपला नवरा त्या कपड्यावाल्या बाईसोबत म्हणजेच राशीसोबत प्रेम करताना दिसतो. पल्लवीच्या पायाखालची जमीन सरकते. तिचं सगळं काही संपलं असं तिला वाटतं. ती रागातच प्रतीकला जोरात आवाज देते. प्रतीक आणि राशी घाबरूनच आता बेडवरून खाली उतरतात. पल्लवी राशीला हाताला पकडून घराच्या बाहेर काढते आणि गालात मारत तिला बोलते, तुला माझाच नवरा मिळाला होता का फसवायला? कपडे विकायचं काम करतेस ना, तेच कर. आमच्या दोघांचा संसार का उद्ध्वस्त करत आहेस? असं बोलून पल्लवी परत एकदा तिच्या गालात मारते. पण राशीला असं मार खाल्लेलं बघून प्रतीकचा रागाचा पारा हा चढतो. तो रागातच आपली बायको पल्लवीच्या गालात मारतो. हे काय करत आहेस पल्लवी? मी प्रेम करतो आता तिच्यावर. ती काय या घरातून जाईल? तूच माझ्या घरातून चालती हो. तुझ्या मुलीला सुद्धा तुझ्यासोबत तू घेऊन जा. आपला नवरा हे असं काय बोलतोय हे मात्र पल्लवीच्या लक्षातच येईना. प्रतीक, काय झालं आहे तुला? तू असं काय बोलत आहेस? ती त्याला विचारते. काही झालं नाही मला. त्या दोघांचं भांडण सुरूच असतं. ते बघून इकडे राशी मनातच खुश होते की प्रतीकनं तिची बाजू घेऊन बोलला म्हणून आता ती तिथून निघून जाते. पण पल्लवी मात्र खूपच दुःखी होते, कारण तिचा नवरा त्या मुलीसाठी आपली बायको आणि मुलगी सोडायलाही तयार झाला होता. प्रतीकनं पल्लवीचा हात पकडून तिला घराबाहेर काढलं. तू नेहमीच किरकिर करत असतेस. हे नको ते नको, असं कर तसं कर. तुझ्या ह्या भांडणांचा मला कंटाळा आला आहे. चालती हो माझ्या घरातून. मला तुझ्यासोबत आता राहायचं नाही. मी राशीसोबतच माझा संसार करेल. तू आता मला तलाक दे. तो मनात येईल तसं आपल्या बायकोचा अपमान करत तिला बोलत होता. तिचं मन तो दुखवत होता. पल्लवी मात्र त्याच्याकडे बघूनच त्याला म्हणत होती, तू तर माझा नवरा नाहीच आहे प्रतीक. मला तर वाटत आहे तुझ्यावर कोणीतरी जादू केली आहे, पण कोणी केली ते कळत नाही. खूप पस्तावशील एक दिवस तू. माझ्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी रडशील तू. पण तरीही आता आम्ही येणार नाही तुझ्याकडे. आज तू माझा जो अपमान केला आहे मी तो कधीच विसरणार नाही. म्हणत ती तिथून निघून जाते. आता प्रतीक राशीसोबत आपल्या घरात राहत होता. राशी त्या घराची मालकीण झाली होती. ती बिनधास्तपणे प्रतीकचे पैसे खर्च करत होती, उडवत होती. पल्लवीचे दागदागिने साड्या घालून घरात मिरवत होती. प्रतीक घरी आल्याबरोबर राशी त्याच्यावर प्रेम करायची. प्रतीकलाही तेच लागत होतं. नवीन नवीन काही दिवस त्या दोघांचे खूप चांगले दिवस गेले. आता प्रतीकवर कोणी रोकटोक करणारं नव्हतं. हा खर्च कमी कर, तो खर्च जास्त कर, हे बोलणारही आता कोणीच नव्हतं. दिवसभर काम करून तो जेव्हा घरी यायचा तेव्हा परत राशीच्या आनंदासाठी त्याला तिला बाहेर फिरायला जावं लागायचं. तिच्यासाठी वेगवेगळे शॉपिंग करणं, तिच्यासाठी दागिनं घेणं, तिच्यावर बरेच खर्च त्याचे आता व्हायला लागले होते. त्यामुळे हळूहळू त्याची ही जमापुंजी ही संपू लागली होती. हे त्याच्या इतक्या लवकर लक्षात येत नव्हतं, कारण खरंच तो खूपच बदलला होता. राशी तर आता सोनाराला सुद्धा घरी बोलवून शॉपिंग करून घेत असे आणि बिचारा प्रतीक घरी आला की त्याला ते पैसे भरावे लागत असे. राशी मात्र एवढ्या मोठ्या घराची मालकीण झाली होती. शोभाकडून ती आता बरेच कामं करून घ्यायची. प्रतीक कामाला निघून गेल्यावर ती शोभाला आपले पाय दाबायला लावत असे. आपल्या बॉडीची मसाज करून दे, अशा प्रकारेही कामं तिला सांगत असे.
आणि वारंवार तिला बोलत असे की आता पल्लवी तुझी मालकीण नाही तर मीच तुझी मालकीण आहे, या घराची मी मालकीण आहे. शोभाला तर त्या घरात आता काम करण्याची सुद्धा इच्छा राहिली नव्हती. प्रतीक ज्या पद्धतीने राशीसोबत वागत असे, ज्या पद्धतीने राशी प्रतीकचा फायदा घेत होती, हे सगळं काही शोभाला दिसत होतं. साहेब नक्कीच काहीतरी मोठ्या अडचणीत आहे हे सुद्धा तिला कळालं होतं. ह्या राशीत असं काय आहे जे आमच्या पल्लवी दिदीमध्ये नाही, ही ती विचार करत असे. आता एक दिवस शोभा घरामध्ये आवरासावर करत होती. राशीने प्रतीकचा रूम सुद्धा तिला साफ करायला लावला. शोभा प्रतीक पल्लवीचा रूम जेव्हा साफ करायला घेते तेव्हा बेडच्या एका पिलो कव्हरमध्ये तिला एक ताबीज सापडतं. आता तिच्या लक्षात येतं की कुणीतरी प्रतीक दादावर काळी जादू केली आहे आणि म्हणूनच आज प्रतीक दादा पल्लवी दीदींसोबत असं वागतो आहे. तिने घाईघाईतच ते ताबीज आपल्याकडे लपवलं आणि काम झाल्यावर आपल्या घरी ती निघून आली. तिने पल्लवीला फोन केला आणि घरात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं. दादाला तुमची किती गरज आहे दीदी हे सुद्धा तिनं अगदी सोप्या भाषेतच पल्लवीला समजवलं आणि सांगितलं. पण पल्लवीचे खूपच मन दुखले होते, म्हणून तिची इच्छा त्या घरात परत जायची अजिबातही नव्हती. पण आपल्या नवऱ्यावर कोणीतरी जादू केली आहे या गोष्टींमुळे तीही जरा टेन्शनमध्ये चालली. आता घरामधून ते ताबीज जेव्हा गायब झालं तेव्हा कुठेतरी प्रतीक हळूहळू थोडासा नॉर्मल झाला. त्याला आपल्या बायकोची आणि आपल्या मुलीची आठवण येऊ लागली. ही राशी कशा प्रकारे आपला पैसा खर्च करत आहे, आपण किती पैसा हा तिच्यावर उधळला आहे हे सुद्धा आता त्याच्या लक्षात आलं. आपण नकळत का होईना किती मोठी चुकी करून बसलो. आपण का आणि कसं ह्या राशीच्या जाळ्यात अडकलो हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता घुमू लागला. खरं तर तो घराच्या बाहेर होता. त्याच्यावर कोणीतरी काळी जादू केली होती हे त्याला अजूनच माहिती नव्हतं. पण शोभाने जसं ते ताबीज घेऊन जाळ्यात टाकलं तेव्हाच त्याच्यावरची ती जादू ही संपली आणि म्हणूनच तो आपल्या बायको आणि मुलीचा विचार करायला लागला होता. इकडे राशी खूपच खुश होती की इतकं मोठं घर तिचं झालं, इतका चांगला माणूस तिला आता मिळाला. आता सगळं काही तिच्याकडे आहे. पण तिला माहिती नव्हतं तिने जे जादू करून आणलेलं ताबीज होतं ते आता जळालं होतं. खरं तर राशी जेव्हा त्या घरात आली आणि पल्लवीनं तिला काही प्रतीकचे जुने शर्ट दिले आणि त्या बदल्यात नवीन कपडे घेतले तेव्हाच प्रतीककडे बघून राशीच्या मनात लालच आली आणि ती त्याचे ते कपडे घेऊन एका जादू करणाऱ्या स्त्रीकडे गेली आणि तिला म्हणाली, आजपर्यंत मी बरेच काही धंदे केले, कपडे विकले, भांडे विकले आहे, मोलकरीणही झाले, पण मला राणी बनायचं आहे. कोणीही मला साधं जवळही येऊ देत नाही. पण आज ज्या घरात मी गेले त्या घरातील पुरुषाने माझ्याकडे खूपच प्रेमाने बघितलं आणि मला माहिती आहे मी जर त्याला जरा प्रेम दिलं तर तो कायमचा माझा बनून जाईल. पण तुम्ही असं काहीतरी करा ज्यानं प्रतीकच्या मनात त्याच्या बायको आणि मुलीबद्दल राग, द्वेष निर्माण झाला पाहिजे आणि माझ्याबद्दल खूप प्रेम. त्या जादू करणाऱ्या बाईनं तिच्याकडे त्याच्या केसांची किंवा तो वापरत असणाऱ्या कपड्यांची मागणी केली. राशीने पटकनच आजच मिळालेले प्रतीकचे जे जुने शर्ट होते ते त्या बाईकडे दिलं. तिने त्याच्यावर काही मंत्र टाकले, बरंच काही बोलली आणि त्याचं ताबीज करून घेऊन जा आणि त्या पुरुषाच्या घरात हे जाऊन ठेव.
तो तुझ्या प्रेमात अडकेल असं सांगितलं. आणि खरंच तेच झालं. राशीने एक दिवस ते ताबीज बरोबरच त्याच्या बेडरूममध्ये जाऊन लपवलं आणि त्याचा हळूहळू प्रभाव प्रतीकवर पडू लागला. आणि मग काय, त्या दोघाही नवरा बायकोंमध्ये हळूहळू भांडणेही वाढली आणि त्याचा पुरेपूर फायदा हा या राशीनं घेतला. आणि म्हणूनच प्रतीक हा तिच्यावर प्रेम करतो आणि आजपासून ती प्रतीकची आणि प्रतीक तिचा, त्याची संपत्ती ही माझ्याच मालकीची असा समज घेऊन ती बसली होती. पण प्रतीकचे डोळे आता चांगलेच उघडले होते. जेव्हा त्याला कळालं की आपण कोणत्या स्त्रीच्या मागे लागून आपली इतकी काळजी करणारी बायको, आपलं घर जपणारी आपली बायको, हिला बेइज्जत करून घराच्या बाहेर काढून दिलं. एक माझी बायको होती जी मला पैसा कुठे वाचवायचा, का वाचवावा, का हे करू नये किंवा का ते करावं हे मला वारंवार सांगत होती. आणि एक ही राशी आहे जी प्रत्येक वेळा माझा पैसा पाण्यासारखा उडवत आहे. मी तर आता राशीलाही काही बोलूच शकत नाही आणि माझ्या बायकोची सुद्धा मी माफी मागू शकत नाही. कुठल्या नजरेनं मी तिच्या डोळ्यात नजर मिळवू, कुठल्या नजरेनं, कोणत्या चेहऱ्यानं मी तिची क्षमा मागू आणि माझ्या मुलीला भेटायचा मी आग्रह करू, त्याला समजतच नव्हतं. नाराज होऊनच तो घरी आला. शोभा किचनमध्ये आपलं काम करत होती. प्रतीक घरात आल्याबरोबर पूर्ण तयार झालेली राशी परत त्याला आपल्या प्रेमात पाडून बेडरूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रतीकचे आज त्यामध्ये मन लागत नव्हते. त्याला आपल्या बायको पल्लवीची खूपच आठवण येत होती. शोभालाही ते सगळंच समजत होतं. जेव्हा राशी प्रतीकला घेऊन बेडरूममध्ये गेली तेव्हा प्रतीकनं मला माझ्या बायकोची आणि मला माझ्या मुलीची आठवण येत आहे. मी त्यांच्यासोबत चुकीचं वागलो. आता राशी मला माफ कर. तू तुझ्या आयुष्यात पुढे निघून जा आणि मला माझ्या आयुष्यात एकटं सोड. मला माझ्या बायको आणि मुलीसोबत असं वागता येणार नाही असं तो राशीला बोलू लागला. मात्र त्याच्या अशा बोलण्यानं ती राशी चिडली. तू आता तुझ्या मुलीला आणि तुझ्या बायकोला विसर. मीच आता तुझं सगळं काही आहे असं त्याला बोलू लागली आणि शरीर सुखाचीही मागणी करू लागली. पण आता प्रतीकला तिच्यासोबत झोपण्याचीही सुद्धा इच्छा नव्हती. त्याला त्याची बायको आणि त्याची मुलगी, त्याचा तो सुखी संसारच लागत होता. आपण हे काय करून बसलो? वारंवार तो आपल्या मनाला एकच प्रश्न विचारत होता. त्याच रात्री 12 ते 1 वाजता तो पल्लवीला मेसेज करतो आणि तिच्या घराबाहेर जाऊन तिच्यासोबत बोलतो. तो रडत रडतच तिला म्हणतो, माझी खूप मोठी चुकी झाली आहे. मी तुला सोडून त्या स्त्रीच्या मागे लागलो. कुठे तू मला पैशांची बचत करणं शिकवत होती, कुठे तू मला स्वतःचं काम स्वतः करायला सांगत होती, कुठे तू माझी काळजी घेत होती आणि कुठे ती राशी माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये वाट लावत आहे. तिचं तर माझ्या पैशांवर प्रेम आहे. तिला मी नको तर माझं घर हवं आहे. कुठं मी तिच्या जाळ्यात अडकलो. मला खरंच काहीच समजत नाही. मी असा अजिबात नव्हतो. पल्लवी, तुला चांगलंच माहिती आहे माझ्यासोबत काय घडत आहे. मला खरंच काहीच कळत नाही. पण तू मला माफ कर. माझ्या आयुष्यामध्ये परत ये. माझ्या मुलीला आणि मला असं दूर ठेवू नकोस. वारंवार तो तिची माफी मागून रडत होता. पण पल्लवीला मात्र त्याची कीव आली नाही. ती त्याला बोलली, प्रतीक, मी तुला सांगितलं होतं की तू पस्तावशील त्या कपड्यावालीच्या नादी लागून. खूप वाईट मुलगी आहे ती.
तुझ्या अगोदर तिनं अशाच काही पुरुषांना फसवलं आहे आणि आता तुझा नंबर आहे. तू तिच्याकडे त्या नजरेनं बघितलं म्हणून तिनं तुलाही तिचं केलं. त्यामुळे चुकी तिची म्हणता येणार नाही. चुकीचा तर तू आहेस. तुला बायकोपेक्षा ती मुलगी जास्त आवडली. माझ्या कटकटीमुळे, माझ्या भांडणांमुळे तू तुझं सर्वस्व गमावून बसलास. मी तर तुझ्या आपल्या चांगल्यासाठीच तुला बोलत होते. आता राहा तिच्यासोबतच खुश. म्हणत पल्लवी रागाने तिथून जायला लागली. पण प्रतीकनं तिचा हात पकडून तिला स्वारी बोलला. मला एक चान्स दे. मी हे परत कधीच असं करणार नाही. मला या गोष्टींतून बाहेर काढ. म्हणून तो तिची विनवणी करू लागला. मला काय होतं मध्येच हे मलाही खरंच समजत नाही, असाही तो तिला सांगू लागला. तेव्हा पल्लवी त्याला सांगते, तुझ्यावर जादूटोणा झाला आहे. आपल्याच रूममध्ये ताबीज सापडला आहे शोभाला. तिने मला फोन करून सगळं काही सांगितलं. पण आता मला ह्या गोष्टींची काहीही एक करायचं नाही. ते ताबीज आम्ही जाळून टाकलं. म्हणून तर तुझ्या मनामध्ये परत काही पहिल्या गोष्टींचा विचार आला आहे. पण तू खूपच वाईट वागला आहेस, हे मी विसरू शकणार नाही. मी असताना माझी जागा तू त्या मुलीला दिलीस, हे मी विसरू शकणार नाही. असं बोलून ती तिथून निघून गेली. इकडे राशी मात्र प्रतीक इतक्या रात्री कुठे गेला त्याची वाट बघत हॉलमध्ये बसली. सकाळचे 6 वाजले होते. शोभा आली. किचनमध्ये जाणार तर राशीनं तिच्यावर रुबाब करायला सुरुवात केली. पण शोभाने आज उलटून उत्तर दिलं. म्हणून राशीने रागातच शोभाला हाताला पकडून घराच्या बाहेर काढलं आणि तुझ्यासारख्या कामवाल्या माझ्याकडे खूप येतील असं ती तिला म्हटली. पण जेव्हा शोभाला तिनं लोटलं तेव्हा प्रतीकनं शोभाला पकडलं आणि म्हणाला, ही मोलकरीण नाही, ही तर माझ्या बहिणीसारखी आहे. हिम्मत कशी झाली तुझी तिला धक्का द्यायची? तेव्हा राशी त्याला बोलली, ती माझ्यासोबत उलटून बोलत होती म्हणून. पण त्या अगोदर मला सांग, तू इतक्या रात्री कुठे गेला होतास आणि आत्ताशी येत आहेस? तेव्हा लगेचच प्रतीक बोलला, मला माफ कर राशी, माझीच चुकी आहे. पण मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला विसरू शकत नाही. तू माझ्या घरातून चालती हो. तुला जेवढे पैसे लागतील तेवढे मी तुला देऊन टाकतो. तेव्हा राशी बोलते, मी पैशांसाठी तर तुझ्याकडे आली आहे आणि तुला इतक्या सहजतेनं सोडून मी कशी जाणार? मी तुझ्यावर केस करेल. तू माझ्यावर बळजबरी केली असं म्हणेल, मग बस जेलमध्ये. राशी प्रतीकला धमकी देऊ लागली. शोभाला आता समजलं होतं की घरामध्ये भांडणं वाढले आहेत. तिने पटकनच आतमध्ये जाऊन पल्लवीला फोन केला. इकडे पल्लवीनं इन्स्पेक्टरला फोन केला आणि त्यांच्यासोबत ती आपल्या घरी निघाली. तोपर्यंत राशी प्रतीकला म्हणाली, एक काम करूया, मी तुला सोडते, पण हे घर, तुझा पैसा, तुझ्या घरातील दागदागिने हे सगळं काही मला दे. तेव्हा प्रतीक तिला म्हणाला, हे सगळं तुला दिलं तर आम्ही जगणार कसे? तुला 10 ते 15 लाख रुपये मी देतो. पण राशी ते ऐकायला तयार नव्हती. तिनं लगेचच आपल्या साडीचा पदर खाली काढला आणि ती त्याला म्हणाली, आता बघ तुला कसं जेलमध्ये पोहोचवते ते. प्रतीक तिला हात जोडून म्हणत होता, राशी मला सोड, मी तुझा गुन्हेगार आहे. मी स्वतःहूनच तुझ्याकडे झुकलो गेलो. पण मी माझ्या बायको आणि मुलीशिवाय जगू शकणार नाही. माझ्या आयुष्यातून दूर चालली जा. हे असं काही वाईट करू नकोस. मी तुझ्यावर बळजबरी केली नाही. मला सोड. म्हणून तो आता रडू लागला. पण राशी ऐकणाऱ्यातली नव्हती. तितक्यातच पल्लवी पोलिसांसोबत तिथे पोहोचली आणि म्हणाली, साहेब अटक करा या कपड्यावाल्या ढोंगीबाईला. माझ्यासारख्या अनेक स्त्रियांचे संसार हिनं उद्ध्वस्त केले. तेव्हा पोलीस राशीला अटक करत म्हणतात, खूप दिवसांपासून तुला शोधत आहोत आम्ही, पण सापडतच नव्हती.
आज पल्लवी मॅडममुळे आम्हाला तू सापडलीस. तेव्हा राशी म्हणते, हे तर कोणीही काहीही बोलेल, माझ्याबद्दल काही पुरावा आहे का तुमच्याकडे? तेव्हा पल्लवी शोभाला बोलवते. शोभा एक मोबाईल घेऊन येते. पल्लवी आणि शोभाचं आधीच बोलणं झालं होतं. शोभाने राशी आणि प्रतीकचं सगळं बोलणं आणि त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तोच तिने पोलिसांना दाखवला. यामुळे आता राशीला जन्मठेपेची शिक्षाही नक्कीच होऊ शकेल, ज्यामुळे आता दुसरा एखादा प्रतीक तिच्या जाळ्यात अडकवू शकणार नाही. पोलीस राशीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघून गेले. प्रतीक मात्र आपली मान खाली घालून पल्लवीसमोर गुडघ्यावर बसून रडू लागला. मी तुझ्यासोबत इतकं वाईट केलं, तुला घराच्या बाहेर काढलं, माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढलं, तरीसुद्धा तू माझे प्राण वाचवलेस, मला या संकटापासून वाचवलंस. म्हणून तो तिची क्षमा मागू लागला. आपला नवरा इतका रडतोय बघून त्या बायकोचंही मन पाझळलं. त्याच्यासोबत कुठेतरी आपणही चुकलो हे तिला वाटलं. म्हणून तिनं सगळ्या गोष्टी विसरून आपल्या नवऱ्याला माफ केलं आणि त्याला म्हणाली, आज नंतर अशी चूक कधीच करू नकोस, नेहमी वाचवणार नाही. तितक्यातच काव्याही पळत आली. तिघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या आयुष्यातलं वादळ हे संपलं होतं. पल्लवीच्या निर्णयाने हा परिवार परत एक होऊ शकला. तिनं आपल्या नवऱ्याला माफ करून आपलं आयुष्य एकत्र जगण्याचा निर्णय घेतला होता. शोभा पण त्या तिघांना एकत्र बघून खूपच खुश होते. कुठेतरी शोभामुळे सुद्धा पल्लवीला प्रतीकची मदत करता आली होती, नाहीतर आज खूपच काही अनर्थ घडून गेलं असतं. पल्लवीसुद्धा आता शिकली होती. आपले जुने कपडे कधीच कुणाला द्यायचे नसतात हे तिला समजलं होतं. कोण कधी कुठून येईल आणि आपल्यावर जादू करून जाईल, त्यानं आपला संसार उद्ध्वस्त होईल हे सुद्धा तिला चांगलंच समजलं होतं. आज त्यांचं कुटुंब आनंदाने जगत आहे. प्रतीक आणि पल्लवी एकमेकांवर खूपच जास्त प्रेमही करत आहेत आणि दोघेही आपली मुलगी काव्या हिला जीवपाड जपतही आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य नवरा बायकोनं एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आपले जुने कपडे आश्रमात दान करा, पण ते कधीच कुणालाही देऊ नये. जे तुमच्यावर जळत असेल, जे तुम्हाला त्रास देत असेल, ज्यांच्यामुळे तुमचं नुकसान होत असेल, जुने कपडे द्या, नवीन घ्या म्हणणाऱ्या या लोकांना कधीही आपले घातलेले घरातले कपडे देऊ नये. कुणाच्या मनात काय असतं हे आपल्याला लक्षात येत नाही आणि म्हणूनच आपल्या पती पत्नीमधील प्रेम कमी होऊन नात्यात दुरावा निर्माण होतो. चूक दोष हा कुणाचाही नसतो, फक्त एकामेकांवर विश्वास अतूट पाहिजे. एकामेकांवरील प्रेम निस्वार्थ पाहिजे. आपली बायको आपल्या भल्यासाठीच आपल्याला सांगत आहे ह्या भावनेनं तिचं जर ऐकलं तर कोणताही पुरुष आयुष्यात मागे राहू शकत नाही. कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याचं वाईट व्हावं हे अजिबातही वाटत नाही. नवरा आणि बायकोने नेहमीच एकजुटीने एका विचाराने राहायला हवं, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीला येण्याची जागाच मिळायला नको. चला तर मग स्टोरी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून मला सांगा चुकी नक्की कुणाची. खऱ्या आयुष्यातही असं कुणासोबत घडलं आहे का? तुमचा अनुभव नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन इंटरेस्टिंग स्टोरीसाठी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.